याच्या अगोदर आपण 2 व्हिडिओज आपले यूट्यूबवरती अपलोड केलेले होते आणि आय होप दीज 2 व्हिडिओज ऑल ऑफ यू लाईक दिस. सगळ्यांना ते 2 व्हिडिओ आवडलेले असतील. याच्यामध्ये आपण पाठ्यपुस्तकाची ओळख, याच्यामध्ये पाठ 1 आणि पाठ 2 या दोघंही पाठ्यपुस्तकांची ओळख आपण या ठिकाणी बघितलेली होती. आता आपण आपल्या पाठ्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. आज आपण पार्ट 1चा जो सेकंड लेसन आहे ज्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, म्हणजेच मूलद्रव्यांचं वर्गीकरण, याच्याकडे आपण आज जायला सुरुवात करणार आहोत. मूलद्रव्यांचं वर्गीकरण हा जो धडा आहे हा अतिशय परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. याच्यावरती कंपल्सरी 5 मार्क आणि विथ ऑप्शन 6 मार्क असा वेटेज या लेसनला आपल्याला बघायला मिळतं. 1 मार्काचा प्रश्न असेल, 2 मार्काचा असेल, 3 मार्काचा असेल किंवा 5 मार्काचा असेल, असे सगळ्या प्रकारचे प्रश्न याच्यावरती बऱ्याचदा बोर्डाला या ठिकाणी विचारले जातात. चला सुरुवातीला आपण या ठिकाणी बघूया की आपल्या लेसन्स मध्ये काय काय मुद्दे बघायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला दिसतोय एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, म्हणजेच मूलद्रव्य आणि मूलद्रव्यांचं वर्गीकरण. मग याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं की मूलद्रव्यांचं वर्गीकरण करणं का गरजेचं आहे आणि हे वर्गीकरण करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे डोबेरायनर ट्राइब्स. डोबेरायनरचे क्रिक. डोबेरावर नावाचा शास्त्रज्ञ होता ज्याने मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न ज्याने केला, त्याच्याबद्दल माहिती आपल्या ठिकाणी बघायची. पुढे तिसरा मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसतोय तो म्हणजे न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, तो आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. त्याच्यानंतर चौथा मुद्दा मेंडेलियस पिरियोडिक टेबल, अतिशय महत्वाचा मुद्दा, खूप सारे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. मेंडेलियस पिरियोडिक लॉ जो यावर्षी विचारला गेला, त्याचे मेरिट्स असतील, त्याचे डिमेरिट्स असतील, असे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. 5वा मुद्दा आहे मॉडर्न पिरियोडिक टेबल. या लेसन मधला शेवटचा आणि महत्वाचा हा मुद्दा आहे जो मॉडर्न पिरियोडिक टेबल, जो हेनरी मोसले नावाचा शास्त्रज्ञ आहे याने या ठिकाणी हा मुद्दा मांडलेला आहे. ओके, चला तर आता आपल्याला या ठिकाणी पुढे जायला सुरुवात करायची. लेसन्स मध्ये आपण जर सुरुवातीला बघितलं तर कॅन यू रिकॉल नावाचे आपल्याला काही मुद्दा या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये 4 प्रश्न आपल्या ठिकाणी दिलेले आहेत. चला तर मग आपण कॅन यू रिकॉल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला पहिला प्रश्न दिसतो आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पहिला प्रश्न दिसतो आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ मॅटर, द्रव्याचे प्रकार किती. आता या प्रश्नाचं उत्तर आहे देअर आर द 3 टाइप्स ऑफ द मॅटर. फर्स्ट टाइप सॉलिड, ज्याला म्हणतात स्थायू अवस्था. दुसरं लिक्विड, ज्याला म्हणतात द्रव अवस्था. तिसरी गॅसियस, ज्याला म्हणतात वायू अवस्था. त्याचबरोबर चौथी अवस्था एक आहे ज्याला म्हणतात प्लाझ्मा आणि 5वी अवस्था आहे बोस आइनसेट कंडेन्स. अशी 5 म्हणजे अशा 5 अवस्थांमध्ये आपल्याला द्रव्य बघायला मिळतं. ओके, दुसरा प्रश्न दिलेला आहे व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट, मूलद्रव्यांचे प्रकार किती. आता मूलद्रव्यांचे जर आपण बघितले तर मूलद्रव्यांचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. पहिले म्हणजे तुमचे मेटल्स, ज्याला आपण धातू असं म्हणतो. दुसरं नॉन मेटल्स, ज्याला आपण अधातू असं म्हणतो. आणि तिसरा ज्याला आपण मेटॅलॉइड्स असं म्हणतो. ओके, मग मेटॅलॉइड्स म्हणजे काय, धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजे काय, तर याचा अर्थ आहे धातू सदृश्य मूलद्रव्य म्हणजेच एलिमेंट दॅट कॅन possess the properties of the metal as well as non-metal, it is called as the metalloids. म्हणजेच की जे एलिमेंट्स धातू आणि अधातू अशा सगळ्यांची गुणधर्म दाखवतात त्यांना आपण या ठिकाणी धातू सदृश्य मूलद्रव्य असं म्हणतो. जर आपण आपल्या मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला हे बघायला मिळतील बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, टेलिनियम, अँटीमनी, ही जे काय आहेत ही सगळी आपल्याला मेटॅलॉइड्स हे आपल्याला बघायला मिळतील. तिसरा महत्वाचा प्रश्न पुढे व्हॉट आर द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर कॉल्ड, द्रव्याच्या लहानात लहान घटकाला काय म्हटलं जातं. तर याचं उत्तर आहे द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ द मॅटर इज कॉल्ड ॲज ॲटम. द्रव्याच्या लहानात लहान कणाला या ठिकाणी अणु असं म्हटलं जातं. ओके, आणि आपल्याला माहिती आहे ॲटम इज अ इनडिव्हिजिबल पार्ट, की त्याचं आपण विभाजन करू शकत नाही. चौथा प्रश्न दिलेला आहे व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट अँड कंपाऊंड. मूलद्रव्य आणि संयुगांच्या रेणूंमध्ये काय फरक आहे, तर आपल्याला सांगता येईल ॲटम ऑफ मॉलिक्युल्स ऑफ द एलिमेंट आर ऑफ द सेम एलिमेंट अँड ॲटम्स ऑफ द मॉलिक्युल ऑफ द कंपाऊंड्स आर द डिफरंट एलिमेंट्स. म्हणजेच
मूलद्रव्यांचे जे मॉलिक्युल्स आहे हे एकाच मूलद्रव्यापासून बनलेले असतात, तर कंपाऊंडचे जे रेणू आहेत हे वेगवेगळ्या एलिमेंट्स पासून बनलेले असतात. हे झालेले आहेत आपल्या 4 प्रश्नांची आपण या ठिकाणी उत्तर बघितलेले आहेत. आता आपल्याला पुढे जायचं आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. या पुढच्या मुद्द्याला आपण या ठिकाणी सुरुवात करतो आहोत. ओके, या 4ही प्रश्नांची उत्तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची आहेत. या 4ही प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित समजावून घेतलेली आहेत. आता आपण आपल्या पहिल्या मुद्द्याकडे जातोय. पहिला पॉइंट जो आहे एलिमेंट्स अँड देअर क्लासिफिकेशन, मूलद्रव्य आणि त्यांचं वर्गीकरण. व त्याने सांगितलेलं आहे नाउ देअर आर द 118 एलिमेंट्स आर प्रेझेंट इन द वर्ल्ड ऑन द अर्थ. पृथ्वीवर या जगामध्ये आत्ताच्या स्थितीला 118 मूलद्रव्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आउट ऑफ these 118 elements 92 elements are found in nature as a free state and remaining elements we are obtaining from the laboratories. आत्ताच्या घडीला 118 मूलद्रव्ये निसर्गामध्ये उपलब्ध आहेत आणि या 118 मूलद्रव्यांपैकी जवळजवळ 92 मूलद्रव्ये अशी आहेत तर ती आपल्याला निसर्गामध्ये मुक्त अवस्थेमध्ये सापडतात आणि उरलेली एलिमेंट्स जी काय आहेत हे आपल्याला प्रयोगशाळेमधून ती आपल्याला मिळवावी लागतात. पुढे या मुद्द्यामध्ये त्यांनी दिलेला आहे का व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड द क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, की मूलद्रव्यांचं वर्गीकरणाची गरज का पडली. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते मुलांनो की मूलद्रव्य सुरुवातीला ज्या वेळेला आले त्या वेळेला फक्त 30च मूलद्रव्य, ओनली 30 एलिमेंट्स वे आर डिस्कवर्ड. फक्त 30 मूलद्रव्य इथे ठिकाणी उपलब्ध निसर्गामध्ये होते. पण जसा जसा पिरियड जसा काळ पुढे जायला लागला तशी तशी मूलद्रव्यांची संख्या सुद्धा वाढायला लागली. मग एका सिस्टमॅटिकली वेमध्ये एका स्पेसिफिक डायरेक्शनने एका विशिष्ट पद्धतीने मूलद्रव्यांचा अभ्यास करता आला पाहिजे हे उद्दिष्ट, हे टार्गेट शास्त्रज्ञांसमोर होतं आणि याच्यातूनच मग एक नवीन पद्धत की मूलद्रव्यांचं वर्गीकरण करता आलं पाहिजे ही संकल्पना उदयास आली आणि मग याच्यामधून मूलद्रव्यांचं वर्गीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला the elements are found in only 2 types. सुरुवातीला मूलद्रव्ये फक्त 2च प्रकारामध्ये उपलब्ध होती. पहिले म्हणजे मेटल आणि दुसरे म्हणजे नॉन मेटल, धातू आणि अधातू. तिसरा टाइप आहे तो म्हणजे मेटलॉइड, ज्याला म्हटलं जातं धातू सदृश मूलद्रव्य. मग धातू सदृश मूलद्रव्य म्हणजे काय? एलिमेंट्स that can possess the properties, that can show the properties of the metal as well as non-metal. It is called as the metalloids. काही मूलद्रव्ये अशी आहेत का जी धातूंची गुणधर्म दाखवतात आणि अधातूंची सुद्धा गुणधर्म दाखवतात. त्यांना धातू सदृश मूलद्रव्ये म्हटली जातात. त्यांची उदाहरणं आहेत बोरॉन आहे, सिलिकॉन आहे, जर्मेनियम आहे, आर्सेनिक आहे, अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आवर्त सारणीमध्ये पिरियोडिक टेबल्स मध्ये आपल्याला बघायला मिळते. एवढ्या सगळ्या गोष्टी मला पहिल्या मुद्द्यामध्ये दिलेल्या. आता आपण खऱ्या अर्थाने महत्वाचा मुद्दा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्याचं नाव आहे डोबे रायनर ट्राइड्स याच्याकडे आपण जायला सुरुवात करतो. सगळ्यात अगोदर या टॉपिक वरती बोर्डाने आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत याच्याबद्दल आपण या ठिकाणी अधिक माहिती घेऊया. तुमच्या स्क्रीनवरती हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. आपण सुरुवात करतोय डोबे रायनर ट्राइड्सला. सगळ्यात अगोदर या घटकावरती बोर्डाला विचारले जाणारे प्रश्न कशा प्रकारचे असतात याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. जर आपण बघितलं तर या घटकावरती बोर्डाला 1 मार्काचा प्रश्न असेल, मग तो डिफाईन मध्ये असेल, व्याख्या लिहा असेल, त्रिकांची व्याख्या लिहा तुम्हाला विचारली जाते. त्याचबरोबर फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. माझ्या माहितीनुसार बोर्डाच्या परीक्षेला ट्राइड्सची डेफिनेशन्स याच्यावरती 1 प्रश्न 1 मार्काचा प्रश्न यावर्षी विचारला गेलेला आहे. त्याचबरोबर 2 मार्काचा प्रश्न याच्यावरती विचारला जातो. मग 2 मार्काचा प्रश्न विचारला जाण्याचं स्वरूप कसं आहे? स्टेट अँड एक्सप्लेन डोबे रायनर ट्राइड्स लॉ. डोबे रायनरचा त्रिकांचा नियम उदाहरणासहित स्पष्ट करा. म्हणजे असे याच्यावरती 1 मार्क किंवा 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला डोबे रायनरच्या त्रिकांचा नियम विचारला जाईल त्यावेळेला याच्यावरती उत्तर लिहिताना याचं 1 उदाहरण तुमचं कंपल्सरी पाठच असणं गरजेचं आहे. चला तर आता आपण पुढे बघूया याच्यामध्ये काय दिलेलं आहे. त्याने सांगितलंय की इन द इयर ऑफ 1870 जर्मन सायंटिस्ट डोबे रायनर सजेस्टेड दॅट प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट टू रिलेटेड देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजेच डोबे रायनरच्या म्हणण्यानुसार डोबे रायनरचं म्हणणं असं होतं की मूलद्रव्यांची जी गुणधर्म आहेत
ही मूलद्रव्यांचे गुणधर्म त्यांच्या अणुवस्तुमानानुसार, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानाशी संबंधित असतात असं त्याचं लक्षात आलं. आणि मग त्याने काय केलं, त्याच्या अगोदर आपण अणुवस्तुमान म्हणजे काय ते बघूया. अणुवस्तुमान ज्याला इंग्रजीमध्ये ॲटॉमिक मास असं म्हणतात. ॲटॉमिक मास इज द मास ऑफ अन ॲटम. म्हणजेच अणुवस्तुमान म्हणजे त्या मूलद्रव्यामध्ये असणाऱ्या अणुचं वस्तुमान. आणि मग याच्यावरच पुढची एक आपण 9वीला शिकलेली कन्सेप्ट तुम्हाला मी सांगून देतो, ती म्हणजे ॲटॉमिक मास नंबर, ज्याला अणुवस्तुमानांक असं म्हणतो. मग ॲटॉमिक मास नंबर म्हणजे काय, द टोटल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रेझेंट इन अन ॲटम. मूलद्रव्याच्या केंद्रकामध्ये प्रेझेंट असलेले प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स यांच्या एकत्रित संख्येला त्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक असं म्हटलं जातं. आणि हा कॅपिटल लेटर ए याने हा दाखविला जातो. ओके, या दोघही व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत, ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक मास नंबर. ओके, ठीक आहे. मग आता पुढे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे, त्याने काय केलं, ही मेड द ग्रुप ऑफ द 3 एलिमेंट्स. त्याने 3 मूलद्रव्यांचे गट केले. पण हे गट करताना त्याने कशा पद्धतीने केले ते आपल्याला बघायचं आहे. विच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज अँड कॉल्ड देम ट्राइड्स. त्याने एकसारखं म्हणजे ज्या ज्या मूलद्रव्यांचे रासायनिक गुणधर्म, त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज या एकसारख्या आहेत, या एकसारख्या गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचे 3 मूलद्रव्यांचे गट पाडले, त्याला त्रिके, ट्राइड्स. इट इज कॉल्ड एज द ट्राइड्स विच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज. सारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचे 3 जे त्यांनी काय केलं, ग्रुपिंग केलेलं आहे. अँड देन these triads he arrange in increasing order of their atomic mass and shows that the atomic mass of the middle element, he shows that he noticed that one thing, atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of other 2 elements. मूलद्रव्यांचं अणुवस्तुमानानुसार त्यांच्या 3 मूलद्रव्यांचं गट करून त्याने काय केलं की त्यांच्या अणुवस्तुमानांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने त्यांनी मांडणी केली. आणि चढत्या क्रमाने मांडणी केल्यानंतर त्याचं असं लक्षात आलं का ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट म्हणजेच मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान, ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट was approximately equal to the mean of atomic masses of other 2 elements. म्हणजेच मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्य आहेत, या इतर 2 मूलद्रव्यांच्या वस्तुमानाच्या सरासरी इतकं येतं. ओके, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे, हा झाला आपल्या डोबेलाइनरच्या त्रिकांचा नियम. डोबेलाइनरच्या त्रिकांचा नियम परत एकदा बघा काय सांगतोय मी. ही मेड द ग्रुप ऑफ 3 एलिमेंट्स. ओके, त्याने 3 मूलद्रव्यांचे गट केले. हे गट करताना विच हॅव्हिंग सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज, त्यांनी काय लक्षात घेतलं की त्यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असले पाहिजे. नंतर ही अरेंज धीस ट्राइड्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्याने ही त्रिक मूलद्रव्ये जी आहेत, जी त्रिक त्याने केलेली आहे, ही त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडायला सुरुवात केली. आणि चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग ऑर्डरने मांडल्यानंतर वन इम्पॉर्टंट थिंग ही नोटीस दॅट ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट, मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान हे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांकाच्या बेरजेच्या सरासरी इतकं येतं असं त्याने या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, आशा करतो की तुम्हाला हा नियम सगळ्यांना व्यवस्थित समजलेला असेल. मी सांगितलंय मगाची परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मग आता आपण एक उदाहरण या ठिकाणी बघूया. बघा, आता तुम्हाला खाली तक्ता दिलेला आहे, त्याच्यामध्ये ट्राइड्स तुम्हाला दिलेले. पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे अणुक्रमांक, नंतर जे ट्राइड्स आहेत तक्त्यामध्ये त्रिक दिलेला आहे, ट्राइड्स ज्याला म्हटलेलं आहे. नंतर तिसऱ्या येतात ॲटॉमिक मास ऑफ द फर्स्ट एलिमेंट, पहिल्या मूलद्रव्याचं तुम्हाला अणुवस्तुमान दिलेले. दुसऱ्या याच्यात त्यांची सरासरी काढून दाखवली आहे. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्हाला जो तिसरा मूलद्रव्य आहे त्याचं अणुवस्तुमान दिले. मग पहिलं उदाहरण आपण बघूया. पहिल्या याच्यामध्ये लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम दिलेलं आहे. लिथियमचा अणुअंक आहे 6.9. ओके, सोडियमचा अणुअंक आहे 23. याच्यासाठी त्यांनी मीन साठी फॉर्म्युला दिले आहे बघा वरती, A+C/2. ओके, म्हणजे आपल्याला सोडियमचं अणुअंक मिळणार आहे.
मग चला, सोडियमचा अणुअंक आपल्याला दिलेला आहे 23. तर आता आपण बघूया उत्तर येत आहे का आपलं बरोबर. सोडियम बरोबर 6.9 बरोबर. नंतर पोटॅशियमचा अणुअंक आहे 39.1 ओके, भागिले डिवायडेड बाय 2. आन्सर इज आलेला आहे तुमचं 46 डिवायडेड बाय 2. आन्सर इज दॅट 23. म्हणजेच काय आलेलं आहे, सोडियमचा ॲटॉमिक मास 23 या ठिकाणी आलेला आहे. दुसरं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम आणि बेरियमचं. ओके, आता कॅल्शियमचा ॲटॉमिक मास नंबर दिलाय तुम्हाला, ॲटॉमिक मास 40.1. त्याचबरोबर बेरियमचं दिलंय 137.3 आणि स्ट्रॉन्शियम काढताना त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं अप्रॉक्सिमेटली मीन आपल्याला मिळतोय. आन्सर येतं आपलं 88.7 88.7, पण त्याचं ऍक्च्युअल आन्सर आहे 87.6. ओके, म्हणून त्यांनी बघा जर अप्रॉक्सिमेटली इक्वल हा जो शब्द वापरलेला आहे हा अतिशय महत्वाचा आहे. वेन एव्हर यू राईट द आन्सर ऑफ द डोबेरायनर-ट्राईड्स लॉ, ज्या वेळेला तुम्ही डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम लिहाल त्यावेळेला अप्रॉक्सिमेटली मीन हा जो शब्द आहे हा लिहिणं अतिशय गरजेचं आहे, महत्वाचा शब्द आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अजून एक पुढे उदाहरण दिलेले क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनचं. आपल्याला पुढे उत्तरामध्ये आपल्याला दिसतंय की ऍक्च्युअल ॲटॉमिक मास ब्रोमीनचा आहे 79.9 आणि आन्सर आलेला आहे 81.2. ओके, म्हणजे अशी 3 उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. त्याचबरोबर अजून काही उदाहरणं तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, हे तुम्ही अभ्यास होमवर्कसाठी तुम्ही या ठिकाणी करू शकता. याच्यावरती लिमिटेशन्स ऑफ द डोबेरायनर-ट्राईड्स, डोबेरायनरच्या त्रिकांच्या त्रुटी लिहा असा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचं उत्तर मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतो आहे. तुम्ही जर ते व्यवस्थित लिहून बघितलं तर त्याचा आन्सर तुम्हाला कळणार आहे. आता डोबेरायनर-ट्राईड्स याच्याबद्दल अधिक माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. मुलांनो, परीक्षेला याच्यावरती बऱ्याच वेळा फिल इन द ब्लँक्स 1 मार्कासाठी हा विचारला जातो. मी मगाशी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याचबरोबर स्टेट अँड एक्सप्लेन डोबेरायनर-ट्राईड्स लॉ, डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम स्पष्ट करा, अशा याच्यावरती सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो. त्याच्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनामधून आपण जर याचा विचार केला तर अतिशय महत्वाचा मुद्दा हा या ठिकाणी आहे. पण काही लिमिटेशन त्या ठिकाणी उपलब्ध झाले. ज्या वेळेला डोबेरायनरने याचा शोध लावलेला होता, हे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत लिमिटेड मूलद्रव्य अवेलेबल होती आणि परिणामी त्याच्यामुळे त्याचा जो नियम होता ट्राईड्सचा त्रिकांचा नियम हा लागू पडला नाही. मग सेकंड अटेम्प्ट, दुसरा प्रयत्न जो केला डोबेरायनरच्या फेल्युअर्स लक्षात घेऊन जो दुसरा प्रयत्न केला तो म्हणजे न्यूलँड्स नावाचा शास्त्रज्ञ होता. आता आपल्याला या ठिकाणी पुढची कन्सेप्ट बघायची आहे, ती म्हणजे काय, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टॅव, म्हणजे न्यूलँड्सच्या अष्टकांचा नियम. मग न्यूलँडच्या अष्टकांचा नियम काय आहे हे आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. चला तर आपण बघूया न्यूलँडच्या अष्टकांचा नियम काय आहे. तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणी सगळ्या गोष्टी दिसतात. सॉरी, त्याच्या अगोदर आपण बघूया की याच्यावरती बोर्डाला आलेले कोणकोणते प्रश्न आहेत तेही तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील. तुमच्या स्क्रीनवरती मी तुम्हाला प्रश्न दाखवत आहे. 1 मार्काला 2 मार्काला कोणते प्रश्न येतात ते चला बघूया आपण की याच्यावरती कोणकोणते प्रश्न विचारले जातात. दुसरा मुद्दा न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टॅव. The English scientist John Newland correlated the atomic masses of element to their properties. जॉन न्यूलँड हा एक इंग्लिश वैज्ञानिक होता आणि एका वेगळ्या मार्गाने त्यांनी अणुवस्तुमानांचा सहसंबंध मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी जोडला आणि त्याने हा प्रयत्न केला तो म्हणजे 1866 मध्ये 1866 मध्ये. ओके, पण त्याने त्यावेळेला काय केलं, न्यूलँड्स अरेंज द एलिमेंट नोन ॲट दॅट टाइम in an increasing order of their atomic masses. 1866 पर्यंत जेवढी मूलद्रव्य अस्तित्वात होती, जेवढ्या मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता, या काळामध्ये ज्ञात असलेले मूलद्रव्यांचा त्यांनी अणुवस्तुमानांक शोधले आणि इन्क्रीजिंग ऑर्डर यांचे सुद्धा चढत्या क्रमानुसार त्यांची मांडणी केली. आणि सुरुवात करताना त्यांनी काय केलं, ही स्टार्टेड विथ द लाइटेस्ट एलिमेंट हायड्रोजन अँड एंडेड अप विथ द थोरियम. सगळ्यात पहिल्यांदा जो हलका मूलद्रव्य आहे हायड्रोजनने त्यांनी सुरुवात केली आणि शेवटच्या क्रमांकाला म्हणजे शेवटी त्यांनी कोणता मूलद्रव्य ठेवलेला आहे, थोरियम. लास्टला त्यांनी थोरियम या ठिकाणी प्लेस केल्याचं आपल्याला लक्षात येतं.
and after that one thing, the notice that he found that the every 8 element had properties similar to those of the first. It means that properties of the first element is similar to the properties of the every 8 element. As a like that, the properties of the first element is similar to the properties of the 8 number element. Properties of the second element is similar to the properties of the 9th number element. Properties of the third number element is similar to the properties number 10 elements. As a like that, म्हणजेच पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या प्रमाणे आहेत, दुसऱ्याचे 9व्या प्रमाणे आहेत आणि तिसऱ्याचे 10व्या प्रमाणे आहे, अशी गोष्ट त्याच्या लक्षात आली. आणि मग याच्यावरून त्याने असं सांगितलं का जर आपण मूलद्रव्यांची चढत्या क्रमाने मांडणी केली तर पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे 8व्या मूलद्रव्याच्या गुणधर्मासारखे असतात. ही फाउंड दॅट प्रॉपर्टीज ऑफ द फर्स्ट एलिमेंट इज सिमिलर टू द एव्हरी 8 एलिमेंट. असं त्याचं लक्षात आलं आणि यालाच न्यूलँडच्या अष्टकाचा नियम या ठिकाणी म्हटलं गेलं. आता आपल्याला माहिती आहे की आपल्या जर आपण बघितलं की इंडियन म्युझिक सिस्टम मध्ये देअर आर द 7 मेन नोट्स. बरोबर आहे. 7 मुख्य स्वर आपल्याकडे आहेत. सा रे ग म प ध नी. ओके, हे 7 स्वर आपल्याला आहे. याला आपण सप्तक असं म्हणत असतो. इट इज कॉल्ड एज द सप्तक. ओके, बरोबर. आपण काय करतो की सा पासून आपण सुरुवात केली तर ते नी पर्यंत जाऊन थांबतो आणि नी नंतर अगेन कम्स द सा. ओके, ठीक आहे. म्हणजे सा पासून आपण सुरुवात केली तर सा रे ग म प ध नी नंतर परत आपल्याला काय मिळायला म्हणतो, सा बघायला मिळतो. म्हणजेच 1 ते 7 स्वरांची पुनरावृत्ती झाल्यावरती 1 ते 7 स्वर झाल्यानंतर परत 6ची पुनरावृत्ती होते. आणि म्हणून त्याचं असं लक्षात आलं की याचं कंपॅरिझन त्याने काय केलेलं आहे, तर याचं कंपॅरिझन त्याने या संगीतातल्या अष्टकांबरोबर केलेलं आहे. या अष्टक ऑक्टेव्स बरोबर त्याने केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात येतात. जर आता आपण दिलेला चार्ट जर आपण बघितला तर आपल्याला असं लक्षात येतं की हायड्रोजनचे गुणधर्म पहिल्या याच्यामध्ये त्यांनी हायड्रोजन ठेवलेला आहे आणि 8व्या नंबरला फ्लोरीन आहे, त्याच्या खाली क्लोरीन आहे. म्हणजे हायड्रोजनचे गुणधर्म, फ्लोरीनचे गुणधर्म आणि क्लोरीनचे गुणधर्म म्हणजे 6 या गटामध्ये येणारी जी सगळे आहेत यांची गुणधर्म आपल्याला सारखी बघायला मिळतात. असं त्याच्या नियमानुसार आपल्याला या ठिकाणी बघता येतं. मुलांना आता हा झाला न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, त्याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता याच्यातला पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे लिमिटेशन्स ऑफ द न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉ. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमांची जे लिमिटेशन्स आहेत, ज्या त्रुटी आहेत त्या आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न विचारला जातो. ओके, चला तर मग आपण एक एक त्रुटी आपण या ठिकाणी बघायला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती सगळ्या दिसतात, त्याचं एक्सप्लेनेशन आपण पुढे या ठिकाणी बघणार आहोत. Many limitations were found in Newland's octave. न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमामध्ये खूप त्रुटी आढळून आल्या. तर पहिले याचं लिमिटेशन्स होतं, दिस लॉ वॉज फाउंड टू बी ऍप्लिकेबल ओनली अप टू द कॅल्शियम. त्याचा हा नियम फक्त कॅल्शियम पर्यंतच लागू होत होता. नंतरून हा नियम ऍप्लिकेबल झाला नाही. Second limitation, Newlands fitted all known element in a table of 7/8, that is the 56 boxes. आता त्यावेळेला फक्त 56 मूलद्रव्य अस्तित्वात होती आणि मग त्याने काय केलं तर काही ठिकाणी 2-2 मूलद्रव्य त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेले लक्षात येतात. उदाहरणार्थ आपल्याला तक्त्यात दिसतंय एकाच जागेवर कोबाल्ट आणि निकेल ही 2 मूलद्रव्य आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर सेलेनियम बरोबर सुद्धा अजून एक मूलद्रव्य आपल्याला या ठिकाणी ठेवलेला बघायला मिळतो. ओके, त्याचबरोबर पुढचं महत्वाचं ठिकाणी लिमिटेशन्स दिलेलं आहे, ही प्लेस सम एलिमेंट वेअर डिफरंट प्रॉपर्टीज अंडर द सेम नोट इन द ऑक्टॅव्ह. त्याचबरोबर काही एलिमेंट्स अशी होती की त्यांचे केमिकल अँड फिजिकल प्रॉपर्टीज, त्यांची गुणधर्म ही वेगळी होती, तरी ती ऑक्टॅव्स मध्ये एकाच स्वराखाली ठेवण्यात आली. आता उदाहरणार्थ त्यांनी दिलेले कोबाल्ट आणि निकेल ही जी काय आहेत तर हे ड जो स्वर आहे या ड या स्वराखाली क्लोरीन आणि ब्रोमीन, ओके, क्लोरीन आणि ब्रोमीन जे हॅलोजन्स गटामध्ये येतात यांच्या खाली आपल्याला बघायला मिळतात.
तर कोबाल्ट आणि निकेल जर आपण बघितलं, यांच्याशी सिमिलरिटी असणारा जो फेरस जो आहे, ज्याला आयर्न आपण असं म्हणतो, हा O आणि S या नॉन मेटलच्या ग्रुपमध्ये आपल्याला ठेवलेला बघायला मिळतो. त्याचबरोबर महत्वाचं लिमिटेशन आहे, ऑक्टॅव डिड नॉट हॅव प्रोव्हिजन ऑफ द अकोमोडेट न्यूली डिस्कवर एलिमेंट. The properties of the new element discovered later on did not fit in the Newland's laws of octave. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला जे न्यूली डिस्कवर एलिमेंट्स होते, जे नव्याने शोध लागलेली जी मूलद्रव्य होते, या मूलद्रव्यांना सामावून घेण्याची तरतूद त्या न्यूलँडच्या ऑक्टेव्स मध्ये नव्हती. कारण की नंतर अनेक एलिमेंट्स त्या ठिकाणी त्यांचा शोध लागत गेला. मग ही मूलद्रव्य ठेवायची कुठे असा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेला उपस्थित केला गेला. ही सगळी लिमिटेशन्स न्यूलँड लॉज ऑफ ऑक्टेव्हचे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. अशा प्रकारे आपण न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ह, न्यूलँडच्या अष्टकाचा नियम याच्याबद्दल या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आजच्या तासाला आपण या ठिकाणी दोन गोष्टींचा वेल अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. पहिला म्हणजे डोबे-रायनर ट्राईड्स आणि न्यूलँड्स ऑक्टेव्हचा, डोबे-रायनरच्या त्रिकांचा नियम आणि न्यूलँडच्या अष्टकाचा नियम, या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण जो वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये, क्लासिफिकेशनच्या संदर्भामध्ये असणारा महत्वाचा टप्पा, महत्वाची गोष्ट म्हणजे घडून आलेली क्रांती, म्हणजे मेंडेलिव्हने या ठिकाणी केलेली जे क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दल माहिती आपण बघणार आहोत. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. बाय बाय.